आवड्या, ए आवड्या, अरे थांब की. अरे गण्या तुझ्या आजी ड्रेस कुठं आहे? तुझं कुठं आहे? अरे आज गुरुवार आहे रे. थांब 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 आवड्या. अरे काय झालं? गणितात सरांनी आपल्याला गृहपाठ दिला होता केलास? अरे बापरे केलं रे मी 10 जीवना पोरात बसलो होतो जेवण करून डायरेक्ट झोपलो. तू केलास? नाही बाबा. अरे बापरे नाही केलं आपल्या सरले मारतील. पण शाळेला गेल्यावरच मारते का आपल्याला? म्हणजे आपण कंटी मारू. ए नको रे बाबा सरापेक्षा जास्त भाऊ मला जास्त म्हणजे. अरे चाल मी हाव की बे चाल. आवड्या ते समजा तर खरं आहे. जाता जाता आपण चहा तर पिऊन जाऊ. अरे कुठे प्यायचं? ते आपलं तिरुपती मस्त चहा बनवता एकदम. चल लवकर जाऊ. अबे गण्या कल्टी मारायचं म्हणलात नेमकं कल्टी कुठं मारायचं? आपल्या शेतात. आपल्या शेतात जाऊ. बोरं आहेत, ढाळे आहेत, ऊस आहेत. मस्त मजा करू. हां चहा पिऊ लवकर शाळा सुटायच्या टायमाला येऊ. हां चालतंय. एवढी चहा पिऊन जाऊत म्हणून आपण. हां अरे गण्या कुठं आहे तुझ्या शेतात? मी आलं की काय होते तसं. चल. हां आपल्याच बघ सगळं. मानू काय तुला? थांब थोडं बाई. पाया दुखत होतं म्हणत होतास की. एक 5 मिनिट बस मग जाऊन ते आण म्हण. सगळं आपल्या चव बघितलं या पट्ट्यापासून ते तिथं पुढे तिथपर्यंत आपल्याचं सगळं. तू अभ्यास ते कसं करतास रे? पप्पा घरी असले तर अबे तू आदर्श विद्यार्थी आहेस. क्लासमेट आपल्या क्लासमधला हुशार विद्यार्थी तूच आहेस. तेच किती वेळेस तू किती वेळ देतास तू अभ्यासासाठी ते काय तर मला सांग. जसं आता आपल्या 1:30 ते 6 ते 7:30 8 सकाळी का संध्याकाळी? संध्याकाळी. कोणत्या विषयात करतास? समजाच. मग ते पाठांतर ते कसं करतास रे? सकाळी किती वाजता? लक्षात राहते की उठल्यावर. किती वाजता? सकाळी उठता 4:30 5 वाजता उठता. रनिंगला वाहन घेऊन 6 ते 7:30 दिवस सकाळी उठता. 4:30ला उठतास तू? 8:30 पावणे 9ला उठतो मी रोज. झोपतात किती वाजता? मग सर तुला असं का बोलते? तिच्यामुळे बोलते ती.
हां उशीर होतं म्हणून आणि अभ्यास पण करत नाही मी काय नाही. आणि मग झोपताच किती वाजता रे तू? झोपतो मी 9 साडेनऊ जेवण करतो. 9 9:30 लई लवकर झोपतो बाबा. मला एकच कळत नाही, तू माझ्या बोलण्यावर सहमत आहेस की नाही मला फक्त ते सांग. आपल्याला विषय किती आहेत? 9. आणि ते 9 विषय किती शिक्षक शिकवतात आपल्याला? आपल्याला 7 शिक्षक 2 मॅडम. 9 जण शिकवतात नाही आपल्याला. मग तिने कसं काय डिसाईड करू शकते की एक मुलगा ते 9 विषय अख्खे पूर्ण 9 विषय सगळे आठवणीत ठेवू शकतो? जेव्हा मास्तरच आपलं बघ एक विषय एका तासाला एकच विषय शिकवत आहे, दुसऱ्या तास आल्यावर दुसरे विषय दुसरी मॅडम घेते, राईट? मग तिने असं कसं डिसाईड करू शकते की एक मुलगा अभ्यास करावा लागते, 1.5 ते 2 तास अभ्यास करावा लागते. उगं तुम्ही उठणार 8-9ला येणार, मागं बसणार, घुरदळा घालणार, तसं कुठं होतं का? अभ्यास करायला होते लक्षात राहते समजा गोष्टी काय शिकवले काय नाही. अबे बॅक बेंचच तसंच राहतात, फक्त मजा करणारे राहतात माझ्यासारखे. तुझ्यासारखे सगळे पुढे बसून फक्त लक्ष देत नाहीत, सगळे राहत नाहीत तुझ्यासारखे. आमच्यासारख्याच लक्षात राहते, तुमच्यासारखे कुठे राहते? मी उद्याच येणार नाही, उद्याची शाळा जाऊ. 5-6 दिवस झालं बुडला शाळा. बरोबर काटोडाचं झालं आणि एक तर असले हे प्राचार्य सर कडक आहे ते. लई कडक आहे. हां त्यांना कळालं तर त्यांनी ते आपल्याला सुट्टी द्यायची नाही ते. काम करून उद्या तर काय रविवार आहे, उद्या तर सुट्टी आहे. उद्या रविवारी सुट्टी राहते शाळेला. उद्या मी जातो विजयाकडे, अभ्यास काय समजा पूर्ण करतो. मी पण सुरेशकडे जातो. हा तर तू कंप्लीट केल्यावर मला तुझी वही देतस का? अरे मी कंप्लीट केल्या मग तू एका आठवड्याला तूच कंप्लीट करायला. उद्याच करून घे की. बरोबर. फक्त हिंडाचं कुठं चान्स आहे ते बघायचं. तर सुरेशकडे मी जातो आणि त्याची वही घेतो. किती वाजले? आता 8:45 झालेत. बघ तुझं डोळं जिथंपर्यंत जाते तिथंपर्यंत. आता म्हणजे नजर ना पुण्यापर्यंत गेलं. तुझं पुण्यापर्यंत शेत आहे. पच्ची करणारलाच का? बिचारा सांगायचं ना 10-12 एकर आहे, 5-6 एकर आहे, 8-9 आहे, एकर 30. म्हणलं. आता म्हणजे नजर पुण्यापर्यंत गेली. इकडे मुंबई, इकडे अक्कलकोट, तेवढी तुझं काय नाही. नाही रे नाही, एक 30-40 एकर आहे. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन बिंदूंना समांतर असलेली जी रेषा आहे, म्हणजेच वर्तुळाकार काल्पनिक जी रेषा आहे त्याला आपण विषुववृत्त असे म्हणतो. आणि विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत 90 अंश अक्षवृत्ते आहेत आणि विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंत 90 अंश अक्षवृत्ते आहेत. असे एकूण 180 अंश अक्षवृत्ते आहेत. म्हणजे अक्षवृत्त उल्लेख करत असताना उत्तर का दक्षिण, आणि तशाच पद्धतीने
मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस 180 अंश रेखावृत्ते आहेत आणि मूळ रेखावृत्तापासून पश्चिमेस 180 अंश. आवड्याने गण्याला म्हटल्यानंतर सरांनी खाली बोलवलं. गण्या कोण आहे? इकडे ये. काय तुम्ही 7 दिवस सुट्टीवर होते दोघ जण? माझी तब्येत डाऊन होती. एवढ्या महत्वाच्या वर्षामध्ये देखील तुम्ही सुट्ट्या मारता, दांड्या मारता मध्ये मध्ये, असं कसं चालल? काय रे गण्या, असं कसं चालल? आजारी होतो. दोघं पण एकदाच आजारी पडता तुम्ही कायम. नाही नाही, तुम्हाला एक काम करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या उद्या. सॉरी सर. नाही, तुमचं नाव कमी करावं लागेल मला शाळेमध्ये. सर करू नका हो सर. नाही, तुम्ही कायम 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 तुम्ही सुट्टीवर राहता. का राहता? हो सर, एवढ्या वेळी झालं पुढच्या वेळी. काय एवढ्या वेळेस सतत ह्याच गोष्टी येतात ना? सर प्लीज सर, सॉरी सर. सॉरी सर नाही, एक काम करा, तुम्ही तुमच्या भावाचा नंबर द्या, मी बोलतो तुमच्या भावाला. सर नाही सर. भावाला कळालं सर लय मार. लय मारताय तर मग कळायला पाहिजे ना शाळेला येणं. हो सर प्लीज सर, सॉरी सर. झालं तर काय करणार? झालं तर सर पुढच्या वेळी पण होतच नाही. होतच नाही म्हणजे? पुढच्या वेळी होतच नाही असं. मागच्या वेळेस तुम्ही असंच सांगितलं होतं. सर नाही सर, आता पुढच्या वेळेस होत. जर तसं झालं तर भावाला बोलून. भावाला बोलून काय करू मग मी? तुम्हाला आत्ताच ताकीद द्यायला पाहिजे ना. सर नाही सर, एवढं. आता हे मागील 2-3 वेळा असंच झालेलं आहे. नाही सर, लास्ट माफ करा. एक काम करा, तुमच्या भावाचा नंबर द्या, मी हो त्यांच्याशी सर, बोलतो. हो सर प्लीज. हो सर. मग आई वडिलांना बोलवा. सर नको सर, एवढ्या वेळेस सोडा की. अरे बस सर, माफ करा. तुमची TC काढल्याशिवाय आता काय पर्याय राहिला नाही. सर एक काम करा, तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. कसं मग काय करायचं? सर एवढे बार माफ करा, पुन्हा चूक होईल. काय तुझं नाव काय? अविनाश शिंदे. आणि तुझा मोठा भाऊ कोण आहे? काय नाव आहे त्याचं? ओमकार शिंदे. ओमकार शिंदे. अच्छा, संभाजीनगरचे ना ते? अरे ते आमचे विद्यार्थी होते. काय करायचं? सर भावाला एवढ्या बार एक सांगू नका, पुन्हा करत येईल तसं. एक बी दिवस शाळा बुडव्या भावाला सांगा. ओंकार एकदम चांगला विद्यार्थी होता आमच्या शाळेतला, आणि तू त्याचा भाऊ आहेस, असं कसं चालणार? सर इतक्या वेळेस चुकी झाली सर, पुढच्या वेळेस करतो. ह्याच गोष्टी लास्ट टाइमाला पण तुम्ही सांगितल्या होत्या. सर लास्ट माफ करा एवढे बार. नाही नाही, आता माफ केल्यानंतर परत ही चूक होणार नाही, याची कोण शाश्वती घेऊ शकतं? सर प्लीज सर, प्लीज एवढ्या वेळेस. एक काम करा, तुम्ही उद्या तुमच्या आई वडिलांसोबत शाळेत या. हो सर सर नको सर, सर तुमच्या पाया पडून भावाला आईला करून. पाया पडून काय होणार आहे? परत तुम्ही दांड्याच मारणार? सर नाही सर, आता याच्या पुढच्या वेळेस आता दांडी बिंडी काहीच मारते, रेग्युलर येतात. नक्की का? हो सर. जा. हॅलो गण्या, आवडेला घेऊन लवकरात लवकर येतं. हां लवकरच यायचं. हां आलो. या बसा, लय मोठं काम करून आलो. बसा. वा 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 वा, कुठल्या एक निवडणूक निवडून आल्यासारखं येऊन बसला माझ्या साईडला तुम्ही, आहे का? प्रिन्सिपल सरांचं 4 वेळेस कॉल येऊन गेले मला. शाळा का बुडवायला तुम्ही? हा, शाळा का बुडवायला तुम्ही? करायचं नाही, नीट शिकायचं नाही. इथं मी रोज मरमर मरमर काम करतो आणि तुम्ही असं करता का? हसायला का झालं तुला? हा, हसायला का झालं? हेच करायचं का तुला आयुष्यभर?
थोडं तरी डोक्यात घ्या जरा. पुढं काय करणार आहोत तुम्ही चलून? असंच बोंबलत फिरणार आहो का? अरे तू तर निर्लज्ज माणसं, तू तर सुधरा. काय एवढ्या असलं? अरे थोडं तरी मनाला काहीतरी वाटायला पाहिजे बे तुला. तुला आजपर्यंत कुठल्या गोष्टीची कमी पडू दिलं का सांग? भैया हे पाहिजे, हा चल हे घे. ते पाहिजे, हा ते घे. तुला काय 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 कमी काय केलं मी? तू असलं का करायला? शाळा बुडवून तू बाहेरच का फिरायला? अबे थोडं शिकलास तर कल्याण होईल ना तुझं. तुला आता ही लास्ट आणि बेस्ट वॉर्निंग आहे बघ. काही पण म्हणतो, काही पण नाही. जरा पुढच्या वेळेस तू असं केलास, पायच तोडतो तुझे बघ. आता नीट गुणानं शाळा करायचं, नीट राहायचं. पेपर जवळ आले, नीट पेपरचा अभ्यास करायचा आता. हे फालतूक माणसा, तुला पण नीट सांगायला लाव. काय ते गुटके खाऊन ते तोंड बघ कसलं केला. त्याच्या पुढून जरा दिसतं, खाताना दिसतो, तुझे पायच तोडतो. बावळट कुठले? अरे तुमच्यापेक्षा लहान लहान लेकरं किती अभ्यास करतात माहिती आहे का तुम्हाला? मला तर आता तुमच्या दोघांवर थोडा पण विश्वास राहिला नाही. खरंच राहिला नाही. सॉरी बाय, झालं, पुढच्या वेळेस कसं पुढच्या वेळेस करणार नाही तुम्ही? आता केलं म्हणजे पुढच्या वेळेस पण असंच करणार तुम्ही. आता तुम्हाला लागले बाहेरचं ना. पुढच्या वेळेस असं करत. लास्ट वॉर्निंग का? संध्याकाळी भेटा मला तुम्ही. हा चला आता उठा, चला जाऊ. तुम्हाला शिक्षणाची काहीच कदर राहिली नाही. तुम्हाला कितीही सांगा, काहीही करा, काहीच फरक पडणार नाही. चला तुम्हाला दाखवतो काहीतरी. ते बघून तरी तुम्हाला अक्कल येईल. नुसता निर्लज्ज झालो तुम्ही, निर्लज्ज दोघं पण. बसा खाली. बाळा तू इथं रोज बसून अभ्यास करतो हा भाया, मी रोज रात्री इथं बसतो. आणि दिवसा काय करतो तू? मी चहाच्या हॉटेलमध्ये जातो कामाला. कामाला जातो तू? हो. बघा तिने दिवसा कामाला जाऊन रात्री अभ्यास करतो तो. तुम्ही थोडं तरी काहीतरी शिका तिचं. सदा नुसता गैरात्यागत हिंडायचं, हे करायचं ते करायचं. कधीतरी जरा माणुसकीने वागा. अरे तू पण निर्लज्ज झालो तुम्ही दोघं, निर्लज्ज बेवकूफ साले. झाली का आता जाणीव?